बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे अरे भगवंताच्या कधीच नसते त्याला 84 लक्ष कधीच नाचायची गरज नाही करत नाही. इथं नाचलं पाहिजे. नाचलं म्हणजे काय आपल्याला थोडंच आहे का आनंद घ्यायचा आनंद काही लागलं पाहिजे. आणि सोपं सांगू पारमार्थिक विचार जरी नाही पकला तो वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. जर कथेच काळी मन सोपं वागवली तर ऐकायचंच येत नाही मला. वस्तुस्थिती आहे तुम्ही 7 दिवस काळी वाजवली बघा. इथं बांधव आहे त्याला हात दाखवा आज दाखवा माझं कसं ते मी म्हणावं तुझा हात सुद्धा बघू वाटत नाही. तुला भाग्य कुंकर गेले का माहिती. 7 दिवस तुम्ही 7व्या दिवसापर्यंत मन सोपत आनंदामध्ये ताली वाजवा. आणि 7व्या दिवसाची कथा झाल्यानंतर देव बाप्पा जाणार बघा. देव बाप्पा म्हणून बाप्पा अरे कुंकर गेलेल्या देशात सरळ झाले. भाग्य चमकलं. कथेचा प्रभाव आहे प्रभाव. भाव आला की प्रभाव आपोआप जीवनामध्ये फरक असतो. म्हणून आनंद घेतला पाहिजे. आनंद कपिल भगवंताचा शृंगार केला महाराज. आणि कपिल भगवंताचा शृंगार केला इतका सुंदर दिसत होता परमात्मा महाराज. इतका सुंदर दिसत होता. तेरी अखिया है जादू भरी बिहारी मैं तो कब से खड़ी. किती सुंदर दिसत इतका सुंदर दिसत होता. गोड दिसायचा मला. सुन लो मेरे शाम लो ना मैंने तुझ पर कर दिया टोना. एवढा महाराज टोना करणारा तो परमात्मा आहे. बिहारी मैं तो कब से खड़ी तेरी अखिया है जादू भरी बिहारी मैं तो कब से खड़ी. भगवंतामध्ये एक रूप हवं. जशी माझी मीराबाई झाली. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोई जाके सिर मोर मुकुट सो मेरे पती हो. हे शिकलेल्या माणसांनो स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या समाजानो तुम्हाला नाही बोलत. ज्यानं स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतो त्याच्यासाठी बोलतो बघा. सांगा सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांना तुम्हाला माझा प्रश्न आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणून घेता. 4 पुस्तकं पडले 4 शिकले फर्नाटे राव इंग्लिश बोलायला म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजतात. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला. अरे सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यानं सांगा माझ्या ज्ञानोबारांनी कुठलं कॉलेज केलं होतं. माझ्या तुकोबारांनी कुठली शाळा केली होती. माझी मीराबाई कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकली. कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकली सांगा. माझे नाथ बाबा तुमचे बालगिरी महाराज कुठल्या कॉलेजमध्ये शिकले. कोणती युनिव्हर्सिटी होती सांगा ना. गड्यानो कुठल्याही शाळेत न जाता सुद्धा आज युनिव्हर्सिटीत शिकणारे स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांनो माझ्या मीराबाईच्या एका पंक्तीवर लोक PhD करतात. एका पंक्तीवर PhD करतात. माझ्या संत वाङ्मयावर एका अभंगावर एका पंक्तीवर लोकांना PhD करायला भाग पाडतं. सांगा सुशिक्षित करून घेणाऱ्यांनो. मग तुम्ही सुशिक्षित ना आम्ही काय बेरोजगार. जास्त शिकलो म्हणजे सुशिक्षित होत नसतो गड्या. म्हणून आज आपल्या कपिल भगवंताकडे सर्व बहिणी आल्या आणि आनंदामध्ये बहिणी आपापल्या घरी निघून गेल्या. ऐका सुशिक्षितपणा कशाला म्हणतात मी उत्तर देतो या शब्दाशीच आहे. आपला मुलगा मोठा झाला. ऐका आपल्या आईने मुलाचं दर्शन घ्यावं का. घ्यावं का. आई मुलाचं दर्शन कधी घेते का. घेते का नाही. आई
मुलगा काही शहाणा असला तर बापाला माईला असं वाटतं जन्म दिणारं लेकरू आम्हाला शिकवायला लागली होते की नाही कधी कधी घरात पोरानं माय बापाला काही सांगावं माय बापा म्हणतात पावसाळे आम्ही नाही खाल्ले आणि तू आम्हाला शिकवायला काल्याचे पांढरे झाले आणि तू आम्हाला शिकवायला हो शिकवताय कधी कधी शिकावं लागतं माय बापाने हे शिकावं लागतं पण तुम्ही म्हणाल काही पुढे तुम्ही बरं झालं महाराज चांगलं सांगायला आणि त्याला मुलगाही कसा असावा लागतो हा कपिल भगवंतासारखा असावा लागतो स्वतः विभूती आपल्या मुलाच्या जवळ जाते शरण महाराज कोण जायले आई मुलाजवळ शरण जाते भगवान शुद्धीराजा परीक्षितला सांगतात आणि शरण जाऊन सांगतात मा विनंती आहे मला शरण तू का आली कपिल भगवंताकडे पाहिलं आणि आई म्हणते बाळा मी कथेला 3 दिवसानं चालले रे पण माझं मन कथेत लागत नाही काय कर सांगा किती जणांना असं होतं 5 मिनिट मी महाराज सांगतात ते ऐकते रे पण 1 तास मात्र मंडपात नसते मी बाहेरच असतो सांगा पुरुषांनो खरंच आपलं मन कथेत आहे का आहे आपलं मन कथेत मन आपलं नाही मग मन कुठे आहे भ्रमण करतं महाराज ये मन बड़ा चंचल है कैसे इसे समझा जितना उसे समझा उतना ही मैं चल जाऊं महाराज एवढा है चंचल ही मत कृष्णा प्रमादी बलभद्रम एवढं चंचल आहे मन काय करू रे बाळा ऐका आपली आई आपल्या मुलाला प्रश्न करते त्यावेळेस मुलाच्या मुखातून निघालेला शब्द आहे मा सांगते शास्त्राचा उपदेश आपल्या आईला कपिल भगवान करतात आणि सांगतात मा जिता सुनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवते रूपे मन संधार एक धिया ऐका सगळ्या धीम आणि बुद्धी जर मन चंचल आहे स्थिर होत नसेल तर काय करावं लागेल तर बुद्धीला स्थिर करावं लागेल स्थिर कसं होईल जित आसन सांगा आमच्या स्टेजवर बसलेली मंडळी आहे ही गुणवान मंडळी आहेत महाराज 3-4 तास आसन बसतात मी बसतो यात नवल नाही महाराज हे सुखासन घालून बसतात तुम्ही कृपा करताय तुम्ही सुखासन घालूनच बसताय कसंही बसत नाही बसा कसंही बसा काही अडचण नाही फक्त बसा बसण्याला महत्व आहे नाही तर एक म्हणतो माझा असा पाय लांबून मामा पण पाय लांबून बसायचं काय वाटलं तर वाटलं नाही तर तिथंच झोपायचं जागारी कुठायचं अजून ऐकायचं त्याच्या बसण्याच्या बाबतीत काहीच बोलणार नाही 1 मिनिट तुझी येईल होती येत नाही तर उद्या त्याला येणारच नाही कसंही बसा फक्त बसा भगवान शुद्धीजी राजा परीक्षितला सांगतात राजा जित आसन माणसाला आसन जिंकायला पाहिजे एकांतात राहिलं पाहिजे माणसाने घरातले माणसं निघून जावे आणि एकच स्त्री घरात असावी ती स्त्री म्हणते तुम्ही कसं दिवसभर घरी दिसलीच नाही घर कसं खायाच लागलं घर कधी खात असतं का पण होतं ना तसं आपण म्हणतो दररोज माणसाची सवय असावी आणि आपल्याला घरी कोणीच नसावं एकटी स्त्री म्हणते घर खायचं होतं होईल म्हणून घर खात नसतं का त्याचा अर्थ आहे त्याला माणसाची सवय माणसाने एकांतात बसायला शिकलं पाहिजे तुम्ही सांगा शास्त्रात सांगितलं एकांतात बसण्याचा फायदा काय या वाणीचा अपव्यय होत नाही कोणाला वाईट बोलत नाही आपण देवाचं ध्यान होतं कुणाची निंदा होत नाही कुणाची चुगली होत नाही एकांतात बसण्याचा फायदा जित आसनो जित श्वास श्वासावरती नियंत्रण पाहिजे श्वासावरती नियंत्रण पाहिजे तिसरी गोष्ट जित संगो आता कथेतलं 3 दिवस नाही काही घेतलं तरी चालतंय जित आसनो जित श्वासनो जित संगो हे तिसरा शब्द तर डोक्यात घ्या महाराज जैसी संगत वैसी रंग पानी तेरा रंग कैसा जिसने बिगड़या वैसा महाराज संगतीने काय होतं माहितीये तुम्हाला अहो हिरा यांनी ठेवला कशात ठेवला लोखंडाने घनाने हिरा फोडायचं म्हटलं तर फुटतो का नाही निघत पण ती हे ढेकला येते तुमच्यात
देखणं आहे का? देखणं आहे का तुझ्याकडे? आहेत ना? आई कसं तुझ्या घरी आहे मला कळतच नाही का? बरोबर आहे तुला लय अगं बादग्याच्या घरी देखणं नसले तर असे लय देखणं आहेत सगळं. असे काही लेख नाही की त्या लेखनाच्या संगतीत मला चांगलं सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून ढेकणाची संगत झाली तर हिरा आपोआप म्हणतो असं काही माणसं आहेत. म्हणून संतांनी वर्णन केलं संगत कुणाची केली पाहिजे? चांगल्याची केली पाहिजे. कावळ्याची संगत किती करावं? वरून विकाळ आणि मधून विकाळच आहे, कपट आहे. कावळ्याच्या जातीचे काही माणसं आहेत का मला? म्हणून कावळ्याची संगत कधीच कामाची नाही. पण हंसानं संगत कुणाची केली? हंसामध्ये शुद्ध निर्वाणांत करणारा हंस, चांगला हंस. चांगल्या हंसानं कावळ्याची संगत केली आणि कावळ्याची संगत केली. महाराज झालं का? एक दिवस कावळा म्हणला चल की तुझ्या घरी नाही. आता कोण म्हणलं? कावळा म्हणला. कुणाला म्हणला? अमोल महाराजाला म्हणला. मग काय तुला म्हणलं? हंसाला म्हणला. कावळा म्हणला हंसाला चल ना तुझ्या घरी नाही. त्याला पाहुणचार मस्त केला. हंसाचं घर कुठं होतं? मानस सरोवरामध्ये महाराज. मानस सरोवरामध्ये शुद्ध पाणी प्यायचं होतं. 4-5 दिवस राहिले. लई दिवस झाल्यानंतर मित्र भेटले. हंस म्हणला कावळ्या तुझं घर दाखव. कावळ्याला लाज वाटली. ही कावळा कुठं राहतो? कुठं राहतो? झाडावर. कुणाच्या? अमोल महाराज सुनतो. पिंपळाच्या झाडावर राहतो. स्मशानभूमीत म्हणजे बाहेर राहतो. आता त्याला विचार केला मी हवा कुठं? अचानक योगायोग असा झाला. कावळ्या हंसाला नेलं. नीट ऐका, संगती काय करत असते महाराज. म्हणून तरुण मंडळीला विनंती आहे की संगती नेमकी कोणाची करायची? संगती नेमकी कोणाची केली पाहिजे? कावळ्याच्या संगतीमध्ये हंस आला, पिंपळाच्या फांदीवर बसला आणि संगतीमध्ये मित्र या शब्दाचा अर्थ होतो राधेश्याम महाराज. सखादती किरणती इति सखा. एकत्र खातो, सुख दुःखामध्ये जो सामील असतो तो खरा मित्र आहे. आज मला नाही वाटत आज मित्र एवढे खरे आहेत. स्वार्थ लाग कर हुसब प्रीती. स्वार्थ आहे तर तोपर्यंत प्रेम करणारे या जगात भरपूर आहे. स्वार्थ आहे तो प्रेम करणारे, पण खरा मित्र भेटायला अवघड आहे. या हंसानं मैत्री निभावली, याच्यावर विष्ठा केली, दुर्गंध येत होती. कावळ्याचं घरला शुद्ध काहीच नाही, पवित्र काहीच नाही. महाराज आता अपवित्र ठिकाण बदबू येत होते, दुर्गंध येत होती. पण हंसाने विचार केला काही केलं तरी तो कोण आहे? माझा मित्र आहे. आणि मित्राचं घर कसंही असू द्या, आता मात्र काय करायचं? या हंसानं काय केलं? एका फांदीवर हंस बसला, ऐका, आणि एका फांदीवर कावळा बसला. ऐकाय ना तुम्ही? वरच्या फांदीवर हंस बसलेला होता, खालच्या फांदीवर कावळा बसलेला होता. दुपारची वेळ झालेली होती. एक राजा शिकार करून घोड्यावर येत होता. टप 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 घोड्याचा आवाज पायाचा येत होता. एवढ्यामध्ये डोक्यावर ऊन आलं. राजाने विचार केला 12 वाजलेली आहे, डोक्यावर ऊन आलेला आहे, आपण कुठंतरी निवारा घेतला पाहिजे, आधार सावलीचा घेतला पाहिजे. त्या पिंपळाच्या झाडाखाली राजाला राजा डोक्यावरचा मुकुट काढला, गाढ निद्रा झोपी गेला, पाणी पिला आणि राजा झोपला. ऐका, ज्या झोपलेला होता पिंपळाचं वारा आल्यानंतर पिंपळाचं झाड हलत होतं आणि सूर्याची किरण राजाच्या तोंडावर पडत होती. राजाच्या तोंडावर पडत होती आणि राजाच्या तोंडावर सूर्याची किरण पडलेली ही हंसाने बघितली. हंस कसा आहे महाराज? निर्मल मन जन सौ मोहि पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. निष्कपट असलेला हंस आहे आणि कपट रूपी कावळा आहे. ऐका, कपटाची आणि निष्कपट असलेल्या समतरूपी हंसाची संगती झाली गड्या. ऐका, एका फांदीवर कावळा बसलेला होता, एका फांदीवर हंस बसलेला होता. हंसाने आपले पंख फैलावले आणि पंख फैलावल्यानंतर त्या राजाच्या तोंडावर सावली केली. का? तर राजाची झोप मोडू नये, झोप मोडू नये म्हणून सावली केली. पण सावली केल्यानंतर विषय असा आहे, ज्या वेळेस अचानक कावळ्यानं बघितलं राजा गाढ निद्रेत झोपलेला आहे, राजाच्या तोंडावरती कावळ्यानं विष्ठा केली.
राजाने राजाच्या तोंडावर कावळ्याने विष्ठा केली आणि विष्ठा केल्याबरोबर राजा धाडकन झोपीतून जागा झाला. ज्या दिशेनं विष्ठा आलेली राजाला जाग्यावर उठला. आपल्या शेजारी धनुष्य होता, धनुष्याला बाण लावला. ज्या दिशेने विष्ठा आली त्या दिशेने बाण सोडून दिला. ऐकायला गेला बाण सोडून द्यावा आणि सोडून दिल्याबरोबर कावळा वरून जावा आणि वरच्या फांदीवर हंस होता. जो बाण लागावा तो कोमल अंतकरणात असलेल्या हंसाच्या हृदयाला लागावा आणि धारा तीर्थ त्या पिंपळाच्या झाडावरून खाली धारा तीर्थ पडत असताना तो हंस राजाला म्हणत होता, राजा ना हम काकोस्मी राजनी, ना हम काकोस्मी राजनी, अहम तू निर्मले झे. राजा अरे मी निर्मळ अंतकरणाचा हंस आहे रे, मी माणूस सरोवरामध्ये राहत असलेला हंस आहे राजा. ना हम काकोस्मी राजन, मी कावळा काक म्हणे कावळा नाही रे राजा. अरे ह्या कावळ्याच्या संगतीत आलो राजा, तुझ्या तोंडावर ऊन पडत होतं म्हणून मी सावली केली ना राजा. पण या कावळ्याच्या संगतीत आलो, विष्ठा मी केली नाही कावळ्यानं केली. आता उत्तर आहे का, काही क्षण कावळ्याची संगती केली तर या निर्मळ अंतकरण असलेल्या हंसाला प्राण गमवावा लागला. सांगा गड्या तुमच्या आमच्यासारख्या दुर्जन माणसाच्या संगतीमध्ये सुद्धा आम्हाला एक दिवस प्राण गमवावा लागणार आहे. म्हणून संगती कधीही चांगल्याची करा, संगती कधीही चांगल्याची करा. आजचे संग तरे बुरे संग बरे. म्हणून संगती कशी असली पाहिजे महाराज. कोणीतरी म्हणलंय बघा काय, संगत मत करना किसी की आणि सच्ची बात है सभी संतन की. संतन के संग रे, संतन के संग रे, पूरी अच्छी बने.
आगा काला हिंदी ऐका हा आगा से तो हंस करेंगे आगा काला माने छोड़ा वाह ताली ताली करना हाथ में कावळे सुद्धा हंस बनवण्याचं हंसाला सुद्धा कावळ्याला हंस बनवण्याचं सामर्थ्य जगात हे संत आहे काय काका से कोई हंस बनेंगे एक बार मानस सरोवर से बड़ा हंस बच्चा था उठते 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 हमारे राहे नदी में आ गया कहाँ काली सेवा करते हुए राहे से हमारी गोदावरी के सच में डुबकी लगा दी किसने डुबकी लगा दी छोटे से हंस ने कौवों का झुंड था और चलते चलते छोटा सा हंस राहे की नगरी कीचड़ में गिर पड़ा कीचड़ में गिर पड़ा और जैसे ही कीचड़ में गिर पड़ा तो अपने आप को काला समझ लेता क्यों देखो कौवा कैसा होता है काली सेवा करते हुए कौवा काला होता है और हंस गोरा होता है आप तो बोले हो हम तो काले हैं अरे लेकिन काले है तो क्या हुआ दिल वाले दो साल हो गए इतने तोड़े के साथ रहते रहते अपने आप को भूल गया और मानस सरोवर से तो बड़ा सा हंस आया काली सेवा मानस सरोवर से बड़ा हंस आया और उसने देखा ओहो ये तो गलती हो गई ये तो महाराज जी ये तो मेरा बेटा है और अपने आप को भूल गया है अपने आप को भूल गया है उसने सोचा अरे तू और मैं तो एक ही हूँ तुम और मैं तो एक ही है लेकिन फिर भी कौवे के संग में लगता है काली सेवा तू और मैं आराम से पकड़ लिया और बड़े हंस ने छोटे हंस से कहा कहाँ भाग रहे छोटे से हंस ने कहा ओहो महाराज आप इतने बड़े चिट्टे में इतना काला आप और मैं कैसे हो सकते हैं बड़े हंस ने कहा बेटा तू तो मेरा पुत्र है उसको हाथ में ले लिया और गोदावरी की तट में चला गया बड़ा हंस को ले जाके साबुन ले लिया और साबुन से रगड़ के धो डाला और उसको आईना दिखाया और छोटा सा हंस कहने लगा ओहे महाराज बड़ी कृपा की आपने आप जो हो वो मैं हूँ और जो मैं हूँ वो आप हो ईश्वर अंश जीवा विनाशी चेतन अमर सहज करारी ईश्वर का बेटा परमात्मा का पुत्र इसीलिए कौवों को भी हंस बनाने का सामर्थ्य अगर किसमें है तो मेरे संत